ओके. जय भीम मित्रांनो, आपल्या घरचा शिलाप गिलाप पूर्ण खोलणं झाल्यानंतर आता आपल्याला काही राहायला जागा नव्हती. तर जागा नसल्यामुळे आपण काय केलं की या घरात जागा स्वयंपाक करणं खाणं पिणं आई बाबा झोपतात. तर त्याच्यासाठी आपण कूलर गिलर सगळं आणून ठेवलं अटीचा. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात ये बात. तर काय झालं, 2-3 दिवस झाले आम्ही इथं स्वयंपाक गिपाक बनवून आलो. तर 2 वेळा सरपाच्या सह्या निघल्या बारक्या. तर आता आईचं म्हणणं होतं की आपण राहायला आलो तर थोडासा दही भात करू लहान लेकर राहिले. आपण तर या गोष्टीवर विश्वास नाही करत, पण आता कसं आहे, ती आखरी पिढी आहे, त्याला या गोष्टीवर विश्वास आहे. तर त्याच्यासाठी आपण आज दही भात करू आणि लहान लेकर जेव घालू. तर आता आपल्या दही भाताची तयारी आपण चालू करू. आज शनिवार आहे, तर लेकर आता शाळेत जायला 10-12 वाजता द्यायला, 11-11:30 वाजता द्यायला सुट्टी होते. मग ते घरी आले, आपल्या घरचे 7-8 लेकर आहेत, बाकी त्याचे मित्र. तसं आपण 2-2.5 किलो भात करू आणि 2-2.5 किलो दही घेऊ. तर आपण त्याच्यासाठी आज दही भात करू. म्हणजे कसं आहे की आपण अटीसा राहायला आलो तर तेवढंच कोणाला खाऊ घातलं तेवढं चांगलं होते असे घरचे म्हणतात मला. तर त्याच्यामधलं ऐकणं आपलं काम आहे. तर तो गेम बजाना पडेगा. चला आता पाहू काय करायचं आहे. आता तसं बी आज आपल्याला 10-10:30 वाजता कल्याणीले दवाखान्यात, तिची तब्येत थोडी खराब आहे. टिक्का झाला आपला. कल्लू शेड आहे बिमार, लागली तिला म्हटलं की दाखवते बिमार आहेत म्हणून दाखवला. आमच्या मावशीची बोलगी हुशार बी स्मार्ट बी, आणि हे आमच्या मामाची बोलगी हुशार तर नाहीच नाही आणि स्मार्ट उंचीक नाही. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. हे जा बिचारी एकटी हुशार, बाकी सगळं गरजेचं आहे. ये बड़ी अच्छी बात है. ते गाडगी कल्याणीच्या मावशीची बोलगी गाडगी प्लेटाचे काढले का. एक घास खाल्ल्यावर झाला का रे हात द्यायला, का रे एक घास खाल्ल्यावर झाला हात द्यायला. अरे वाचले घास खाल्ल्यावर आला हात नाही की नाही. हा अरे राजकावर आला की ना आज खोटा बोलता का रे.
एकंदर जेवण. तर आपल्याला पाण्याची सोय लागत नाही त्याला हात धुण्यासाठी आहे ना. तर आता आपण पाणी पाहू. पाणी एक बकेट ठेवून देऊ त्याला भरून. काय केलंय ना काय ते कसं काय तू कोण खिजू राहिला? एकरा रुपयाने खाल्ला दहीभात. आता आमची बारी. आता आम्ही खाऊ दहीभात. एक खेबडी तर तेरा तो गेम बजाना पड़ेगा. तेऱ्याची म्हैस सरकार आता आपण दहीभात खाल्ला. आणि आपल्या घरचे लेकराईने बी आपल्या घरून चालले गेले. तर कल्लीनं काही दहीभात खाल्ला नाही कारण की तिची तब्येत आहे खराब. ते म्हणते की मी नारळ खातो म्हणते. ते खवलेलं नारळ आहे. तिची आज जास्त तब्येत खराब आहे. तर पाहू आता आपण जाऊ कामावर एका माणसाला दहीभात घेऊन. चला बाय.